नमस्कार मित्रांनो, आज आपण 20 कोटी रुपयांचा हा आलिशान विला बघणार आहोत. चांदणी चौकापासून हा प्रोजेक्ट फक्त 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. इथे तुम्हाला 18 होल गोल्फ कोर्स पण मिळतोय, जो 136 एकरांमध्ये पसरलेला आहे. मी एक ड्रोन शॉट टाकतोय, तो तुम्ही नक्की बघा, कारण का हा शॉट बघितल्यानंतर तुम्हाला विश्वास बसणार नाहीये की हे नक्की पुणेच आहे का. आणि हो, विलाची टूर सुरू करण्याआधी मला तुम्हाला सांगावंसं वाटतं, इथे इंडियाचे टॉप गोल्फर्स, बॉलिवूड सेलिब्रिटीज आणि बिझनेसमॅन सुद्धा राहतात. तर चला आपण ह्या विलाची टूर सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव संग्राम गायकवाड आणि आज तुमच्यासाठी मी 10,300 स्क्वेअर फुटांचा हा सुंदर विला घेऊन आलोय. इथे तुम्हाला तुमच्या गाड्या पार्क करता येतील आणि आत जाण्यासाठी बघा किती सुंदर हा एंट्रन्स आहे. पाऊस सुरू झालाय, आपण आत जाऊयात या पटकन. घरात आत येण्यासाठी किती सुंदर ह्या पायऱ्या आहेत आणि हे झाडं सुद्धा बघा किती सुंदर दिसत आहेत. हा तुमचा पोर्च असणार आहे. या बाजूला सुद्धा थोडीशी जागा आहे. तुम्ही अशाच प्रकारे इथे सुद्धा झाडं लावू शकता. आतमध्ये आल्याबरोबर ही तुमची एंट्री फॉयर एकदम स्पेशियस आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, असा लेआउट मी कुठेच बघितला नाहीये. तुम्ही तिथेच थांबा. हा बघा तुमचं फॉर्मल लिव्हिंग आहे. हा सुद्धा आरामात तुमचा 10 सीटरचा फॉर्मल लिव्हिंग होतो. सगळ्यात महत्त्वाचं, ह्या फॉर्मल लिव्हिंगला इथे काच दिलेली आहे आणि ह्याचं दृश्य किती सुंदर आहे ते बघा. मध्ये पॅटिओ आहे. हा पॅटिओ ओपन टू स्काय पॅटिओ आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता, असंच तुम्ही अंगण करू शकता. पुण्यामध्ये अशा प्रकारचा पॅटिओ तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही प्रकारे मिळणार नाहीये. तुम्ही मध्ये असं छान झाड सुद्धा लावू शकता. ही खिडकी बंद, हा दरवाजा बंद आहे, आपण तो तिकडून ओपन करूयात. या तर आपण लिव्हिंगला तिकडून सुद्धा जाऊ शकतो, पण मेन एंट्री आपली इकडून आहे. हे बघा, हा तुमचा एंट्री फॉयर आणि इथे सुद्धा तुम्हाला एक काच मिळतीये. त्याच्यामुळे घरामध्ये उजेड भरपूर मिळतोय. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, हे जे घर आहे हे तुमचं 3 लेयर्समध्ये डिवाइड केलेलं आहे. हा तुमचा पहिला मजला असणार आहे, जो तुमचा ग्राउंड फ्लोर आहे. याच्या खाली सुद्धा एक घर आहे आणि याच्यावरती सुद्धा एक असणार आहे. तर या बाजूला काय आहे, इथे तुम्हाला खूप मोठा लिव्हिंग मिळतोय. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही तिकडेच थांबा. लिव्हिंग बघा किती प्रशस्त आहे. हा तुमचा टीव्ही हॉल आहे. तर ह्या बाजूला तुम्हाला सिटिंग आहे. सगळ्यात महत्त्वाचं, लिव्हिंगच्या समोर तुम्हाला इथे एक डेक मिळतोय मित्रांनो. हा तुमचा कवर्ड डेक असणार आहे आणि त्याचबरोबर इथे तुम्हाला ओपन डेक सुद्धा मिळतोय. सगळ्यात महत्त्वाचं, इथे तुम्हाला प्रायव्हेट स्विमिंग पूल मिळतोय. पुण्यापासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती हा प्रोजेक्ट आहे, जिथे तुम्हाला प्रायव्हेट स्विमिंग पूल आणि इथून व्ह्यूज बघा. हे आहे तुमचं गोल्फ कोर्स. 150 एकराचा गोल्फ कोर्स आहे. हा व्ह्यू तुमचा असाच राहणार आहे. महेश, इथे एक ड्रोन शॉट नक्की टाक. व्ह्युअर्सला हा गोल्फ कोर्स दिसला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मला असं वाटतंय मी पुण्यामध्ये नाहीच आहे, मी लोणावळ्यामध्ये आलेलो आहे. आणि आता आपण आतलं घर बघूयात. पाय पुसून घेतो. सॅम्पल विला आहे. आता मित्रांनो आपण बघूया तिकडचं डायनिंग आणि किचन. सगळ्यात महत्त्वाचं, थांबा पहिलं किचन दाखवूयात. या बाजूला या. किचन बघा किती स्पेशियस आहे. फुल्ली डन अप किचन आहे. तुम्हाला तुमच्या हिशोबाने जसं तुम्हाला हवं आहे, डबल डोअरचं फ्रीज, OTG, मायक्रोवेव्ह सगळं ठेवण्यासाठी जागा आहे. आणि त्याचबरोबर या बाजूला सुद्धा तुम्हाला इथे विंडोज आहे फॉर परफेक्ट लाईट अँड व्हेंटिलेशन. आणि हा डायनिंग बघा किती सुंदर दिसतं मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाचं, डायनिंगच्या समोर ही काच आहे आणि त्या काचेच्या समोर तुम्हाला इथे पूल सुद्धा आहे. हे घर जर का माझं असतं तर मी ही काच नसती ठेवली, मी ओपन ठेवलं असतं आणि जेव्हा हवं तेव्हा या स्विमिंग पूलची मजा घेतली असती. आणि किचनच्या बाजूला इथे तुमचा ड्राय स्पेस आहे. हे तुमची ड्राय बाल्कनी. या बाजूला एक स्टोर रूम आहे, तीही दाखवा. इथे एक वेगळी ड्राय स्पेस आहे. आणि मित्रांनो या बाजूला तुमचं हाऊस हेल्पची रूम आहे आणि ड्रायव्हर्स लाऊंज आहे, तेही बघून घ्या. आता आपण बघूयात ग्राउंड फ्लोअरची पहिली बेडरूम. मी तुम्हाला पूर्ण घर दाखवतो परत एकदा. हे तुमचं लिव्हिंग आणि डायनिंग आहे. या बाजूला तुमचा लिव्हिंग होता. हे पॅटिओ एकदा दाखवा. त्या बाजूला सुद्धा एक लिव्हिंग होता. आणि पहिली बेडरूम या फ्लोअरची इथे आहे. मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं, कुठलीही बेडरूम घ्या, प्रत्येक बेडरूम बरोबर तुम्हाला इथे गोल्फ व्ह्यू. अरे हे ओपनच आहे.
प्रत्येक बेडरूम बरोबर तुम्हाला इथे गोल्फ व्ह्यू मिळणार आहे. गोल्फ कोर्सचा व्ह्यू हा मिळतोय. भली मोठी बेडरूम, त्याच्या समोर हा डेक आणि डेकच्या समोर परत ओपन डेक आणि गोल्फ कम्युनिटीचा व्ह्यू. एकदा व्ह्यू पण दाखवा प्लीज. ही जी बॅल्कनी आहे, हा जो डेक आहे तो कनेक्टेड आपल्या लिव्हिंग बरोबर सुद्धा आहे आणि पूल बरोबर सुद्धा आहे. आता घर जे आहे मित्रांनो, एक तुमचं याच्या खाली सुद्धा आहे, म्हणजे बेसमेंटमध्ये आणि वरच्या बाजूला सुद्धा आहे. इथे एक वॉशरूम आहे, अटॅच वॉशरूम. एक मिनिट थांबा, हा जावा, वॉशरूम दाखवा. आता आपण मित्रांनो खाली जाऊयात आणि सगळ्यात महत्त्वाचं, इथे सुद्धा तुम्हाला एक लिफ्ट मिळते. या घरामध्ये एक लिफ्ट आहे जी तुम्हाला खालच्या घरात आणि वरच्या घरात टेरेसला दोघांकडे घेऊन जाईल. हे घर बघितल्यानंतर मला असं वाटतंय हे घर कुठल्या बॉलिवूड नाही तर हॉलिवूड सेलिब्रिटीचं घर आहे. अशी घरं USA मध्ये बेवर्ली हिल्समध्ये मला दिसली होती जेव्हा मी तिथे फिरायला गेलो होतो. आणि इतकी अप्रतिम घरं पुण्यामध्ये असतील मला खरंच वाटलं नव्हतं. तर आपण वरतून खाली आलोय आणि हा तुमचा इथे एक TV रूम आहे. ह्या बाजूला एक बेडरूम आहे. ही बेडरूम आपण किड्स बेडरूम म्हणू शकतो. तुम्ही इथेच थांबा, मला बेडरूमची साईज दाखवायची आहे. तर बेडरूम बघा किती मोठी आहे. त्याच बाजूला एक तुम्हाला अटॅच वॉशरूम सुद्धा आहे, ते एकदा बघून घ्या. आणि प्रत्येक बेडरूम बरोबर तुम्हाला गोल्फ कोर्सचा व्ह्यू तर मिळतोच आहे. तर इथे सुद्धा तुम्हाला एक हा पॅटिओ मिळतोय, एक डेक मिळतोय. तुम्ही पाठीमागे जावा थोडंसं, मला लेंथ दाखवायची किती मोठी आहे. तर ही तुमची चिल्ड्रन्स बेडरूम आहे आणि तुमच्या राईट साईडला तिथे तुमची पेरेंट्स बेडरूम आहे. तर खालच्या बाजूला हा आपला TV रूम होता खालच्या बाजूचा आणि इथे सुद्धा एक अजून एक बेडरूम आहे. एकच मिनिट, मला पाय पुसून द्या, नाहीतर हा बिला खराब होईल, मला पुसावा लागेल. आणि ही बेडरूम बघा किती मोठी आहे, प्रशस्त बेडरूम. 8x8चा बेड, त्या बाजूला एक सोफा प्लीज दाखवता का. आणि या बेडरूमला इथे एक अटॅच वॉशरूम आहे. प्लीज वॉशरूम दाखवा. इथे थोडासा लाईटचा प्रॉब्लेम झालाय पण तुम्हाला वॉशरूम दिसून जाईल. याला अटॅच तुम्हाला वॉर्डरोब स्पेस आणि शॉवर एरिया दोन्ही आहे. आता आपण मित्रांनो तळमजल्याचं घर बघितलेलं आहे. आता आपण जातोय वरच्या घरी. या मित्रांनो, इतकं सुंदर घर पुण्यामध्ये गोल्फ कोर्सच्या व्ह्यू बरोबर, मला असं वाटतं हे पहिलंच घर असावं. लिफ्ट सुद्धा आहे, लिफ्ट वरती सुद्धा तुम्हाला घेऊन जाईल. आपण जिन्याने जाऊयात. या मित्रांनो, मला इथे दम लागतो जिना सोडून, इतकं मोठं हे घर आहे. आणि लिफ्ट सुद्धा आहे, लिफ्टचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. आणि ही एक बेडरूम आहे जी तुमची वरच्या घरामध्ये आहे, म्हणजे वरच्या मजल्यामध्ये आहे. बेडरूम बघा किती प्रशस्त आहे. आपण खालच्या ज्या 2 बेडरूम्स बघितल्या त्याच साईजची ही बेडरूम आहे, त्याच्याबरोबर वरती आहे. आणि या बेडरूमला सुद्धा इथे एक डेक मिळतोय. हा मी छोटा डेक म्हणतोय का, तर दुसरे डेक खूप मोठे होते, कम्पॅरेटिव्हली हा डेक छोटा आहे. आणि इकडे या तुम्ही, आणि इकडून तुम्ही गोल्फ कोर्सचा एक व्ह्यू दाखवा. किती सुंदर दिसतंय बघा. एक ड्रोन शॉट पण टाक महेश. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इथून बघा तुम्हाला तुमच्या स्कूलचा व्ह्यू मिळतोय. इथे बघा विनायक ड्रोन शूट करतोय. पाऊस पडलाय, खूपच सुंदर वातावरण झालंय. या बेडरूमला इथे तुम्हाला एक अटॅच वॉशरूम सुद्धा आहे. हॅव अ लुक. आणि आता आपण बघूयात इकडची अजून एक बाल्कनी. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओची सुरुवात इथून झाली होती. इथे तुमची कार पार्क आहे. इथून आपण खाली उतरलो होतो आणि हा जो डेक आहे आपल्या घराचाच पार्ट असणार आहे. आणि त्याचबरोबर इथे सुद्धा बघा ही ओपन जागा आहे, याच्यामध्ये लाईट्स वगैरे तुम्ही लावू शकता. खूप सुंदर तुम्ही हे घर बनवू शकता. आता आपण बघतोय ह्या घराची मास्टर बेडरूम, म्हणजे घर मालकाची बेडरूम. सगळ्यात महत्त्वाचं, ही बेडरूम या घराची सगळ्यात मोठी बेडरूम आहे, सगळ्यात प्रशस्त बेडरूम आहे. तिकडेच थांबा तुम्ही. बेडरूम बघा किती मोठी आहे. इतकी मोठी बेडरूम तुम्हाला दुसरीकडे कुठेच भेटणार नाही आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही इथे सुद्धा TV लावू शकता. सगळ्यात महत्त्वाचं, इथे सुद्धा तुम्ही बसून तुमच्या TVचा आनंद घेऊ शकता. बेडरूम भरपूर स्पेशियस आणि जसं तुम्हाला हवं आहे तसं तुम्ही इंटिरियर करू शकता. ग्लास फसाड असल्यामुळे
तुम्हाला इथून पॅनोरॉमिक व्ह्यू मिळतोय. मागची जी बाजू आहे तिथे ग्लास आहे, ती दाखवा एकदा. इथून तुम्हाला सूर्यप्रकाश भेटणार आहे, कारण का ती आहे ईस्ट, हे आहे वेस्ट. तिथेच थांबा तुम्ही 1 मिनिट. तर ही वेस्ट बाजू आहे, त्याच्यामुळे वारा जो आहे तो पूर्ण ह्या बाजूने येतोय. आता आतमध्ये या. आणि हा तुमचा कवर्ड डेक आणि हा तुमचा ओपन डेक. सगळ्यात महत्त्वाचं, महेश प्लीज इकडून तुम्ही गोल्फ कोर्सचा व्ह्यू दाखवा. इथून तुम्हाला खरा व्ह्यू मिळतोय गोल्फ कोर्सचा. मित्रांनो, किती सुंदर दिसतंय. समोरची डोंगरं बघा, पूर्ण पावसामुळे हिरवी झालेली आहेत. समोरचं जो लवळे गाव आहे आणि आपण आहोत बावधानच्या बाजूला. तर ह्या घराची किंमत फक्त आणि फक्त 20 कोटी रुपये आहे. 10,300 स्क्वेअर फुटांचं हे घर आहे. याचबरोबर इकडे अजून एक विला आहे ज्याची किंमत 12 कोटी रुपये आहे. तो सुद्धा मी शूट करतोय. तर हा व्हिडिओ झाल्यानंतर आपण तो शूट करणार आहोत. पण हे घर अजून संपलेलं नाहीये. आपल्याला इकडचं बघायचं आहे आता क्लॉजेट एरिया. तर ह्या मोठ्या बेडरूमची क्लॉजेट एरिया इकडे आहे. समोर ही सगळी कपाटं आहेत. तुम्ही तुमचे डिझायनर क्लोथ्स, वॉचेस, शूज सगळं काही इथे ठेवू शकता. ह्या बाजूला तुम्हाला एक ड्रेसर एरिया सुद्धा मिळतोय. आणि मित्रांनो, हे वॉशरूम सुद्धा बघा, व्हेरी स्पेशियस. तुमचं हे बेसिन आहे, इकडे आपला टॉयलेट आहे आणि हा शॉवर एरिया आहे. तर हा जो एरिया आहे ना मित्रांनो, हा शॉवर एरिया क्लोज्ड आहे. तुम्ही इथे सुद्धा एक ओपन शॉवर एरिया करू शकता. तर हे शॉवर एरिया तुम्हाला फक्त इथेच भेटेल. त्याच्यामुळे लवकरात लवकर फोन उचला आणि मला कॉल करा. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला धन्यवाद बोलतोय, कारण का तुम्ही मला खूप सहकार्य करताय, माझे व्हिडिओ बघताय, मला सपोर्ट करताय. असं सपोर्ट करत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि पुढचा जो व्हिडिओ आहे 12 कोटी रुपयांचा विला, सेम असाच, फक्त साईज छोटा आहे, तोही नक्की बघा. थँक्यू.